मागच्याच आठवड्यात 7 मे रोजी आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली। सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील, भाजपकडून संजय काका पाटील तर महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील हे 3 पैलवान आखाड्यात आहेत। खरं तर भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत संजय काका यांचं नाव जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी जास्तीचा वेळ मिळाला, परंतु काँग्रेसकडून उमेदवारीची आस लावून बसलेल्या विशाल पाटील यांना काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं ठेंगा दाखवला आणि उद्धव ठाकरे यांनी अचानक महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली आणि काहींनी ट्विस्ट आल्या आणि त्यानंतर बऱ्याच चर्चा बैठका घेऊन सुद्धा विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही आणि अखेर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला। तोपर्यंत संजय काका यांनी प्रचारात बरीच आघाडी घेतली होती, पण संजय काका यांच्या विरोधात भाजपमधून असलेला अंतर्गत विरोध यामुळे भाजपमधीलच माजी आमदार विलासराव घोरपडे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला। त्या अगोदर महाविकास आघाडीचे संजय राऊत हे त्यांना भेटून गेले होते, त्यामुळे विलासराव जगताप हे चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देतील असं वाटत असतानाच त्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा दिला। तसंच कडेगावमधून भाजपचे आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी विशाल पाटील यांचंच काम केल्याचं बोललं जात आहे। शिवाय विटा खानापूर येथून सर्व नेते मंडळी म्हणजे वैभवदादा पाटील, सुहास बाबर, गोपीचंद पडळकर, राजेंद्र देशमुख या सर्व नेत्यांनी संजय काका पाटील यांना पाठिंबा देऊन प्रचार सभा गाजवल्या। त्यावेळी मतदारसंघात संजय काका पाटील यांच्याच बाजूला बऱ्यापैकी वातावरण होतं, परंतु विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र प्रचाराचा सारा नूरच पालटला। विट्यातील सर्व नेते संजय काका यांच्या बाजूला, पण त्यांचे कट्टर समर्थक आणि कार्यकर्ते मात्र विशाल पाटील यांच्या प्रचारात दंग झाल्याचं दिसून आलं। मान पक्षाला आणि मत अपक्षाला अशी टॅगलाईन घेऊन विट्यातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते यामध्ये सचिन जाधव, धर्मेश पाटील, भालचंद्र कांबळे अशा कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांच्या प्रचारात भैरवनाथ मंदिरापासून संपूर्ण विटा शहरात दणदणीत रॅली काढली। या रॅलीला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आपल्या प्रस्थापित नेत्यांचे आदेश डावलून विट्यातील तरुण विशाल पाटील यांच्यासाठी रस्त्यावर आले। सांगली लोकसभा मतदारसंघात यावेळी खानापूर तालुका आणि विटा शहर यांनी गेम चेंजरची भूमिका निभावल्याची चर्चा माजी नगराध्यक्ष सचिन जाधव, धर्मेश पाटील, पद्मसिंह पाटील, नंदकुमार पाटील, सुशांत देवकर यांनी विशाल पाटील यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन प्रचाराचा धुरळा उडवला। सचिन जाधव, प्रताप सुतार, महेश दाजी कदम यांनी आपल्या पाटील आणि बाबर गटातील नेत्यांचे आदेश डावलून विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं। सांगली लोकसभेतील नुसतं वारं फिरून विटेकर गप्प बसले नाही, तर त्यांनी अफलातून कामगिरी केली आणि याची चर्चा जिल्हाभर होत असतानाच या कामगिरीवर खुश होऊन विशाल पाटील यांनी समारोपाची रॅली सुद्धा विटा येथेच काढली। आता या वाऱ्याचं रूपांतर मतामध्ये झालं आहे का हे 4 जूनला समजणार आहे, पण याबद्दल तुमचं मत काय आहे जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोर्ड हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।